पुणे नसरापूर अत्याचार प्रकरणी आणखीन एक महत्त्वाची बातमी। आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती आहे। आरोपीवर याआधीही अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे। एका 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा या आरोपीवर आहे। आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याची माहिती समोर आलेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। याच भागात याच सीसीटीव्हीमुळे ही सगळ्या नराधमाची हा कृकर्म समोर आलेला आहे। कारण याच परिसरात तो दुपारी 3-4 वरात चल तुला वासरू घेऊन जातो। ही चिमुडी खरं तर पुण्यातनं आपल्या आजीकडे राहायला आली होती। म्हणजे इकडे गावात मामाचं गाव म्हणतो आपण, जे बागडायला आली होती, पण त्या मामाच्याच गावात तिच्यासोबत या नराधमाने घात केला। खरं तर हा नराधम रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, हॅबिच्युअल आहे। अशा पद्धतीचे महिला अत्याचारांच्या केसेससाठी यापूर्वी त्याच्यावर 3 केसेस आहे आणि इथंच त्याने त्या चिमुडीला घेऊन आला, इथं वासरू दाखवतो म्हणून, आणि इथंच त्याच्यावर अक्षरशः अत्याचार केले आणि तिला लगदाडीने खेचून मारलं समोर येऊ नये म्हणून अक्षरशः शेणात तिचा मृतदेह लपवून ठेवला। या नराधमाला आमच्या ताब्यात द्या। यापूर्वी अशा 3 प्रकारच्या घटना केलेल्या आहेत, तरी तो सुटला आणि त्याच्यामुळेच आज त्याची हिंमत झाली आणि एका चिमुडीचा त्यांनी बळी घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया, नसरापूर, पुणे।